नमस्कार. आजचे दिनविशेष या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. आज 28 जुलै आहे. तेव्हा 28 जुलैचे काही महत्त्वाचे दिनविशेष आपण जाणून घेऊया. आज 3 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 3 वेगवेगळ्या मोठ्या व्यक्तींची पुण्यतिथी आहे. भारतातल्या महान लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी आजच्याच दिवशी म्हणजे 28 जुलै 2016 या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांनी एक पत्रकार आणि इंग्रजीच्या व्याख्याता म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली आणि नंतर कथा, कादंबरी अशा विविध प्रांतातून त्यांनी संचार केला. साहित्य अकादमी पुरस्कार, पद्म पुरस्कार आणि साहित्याच्या क्षेत्रातला सर्वोच्च असा भारतातला ज्ञानपीठ हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. ज्ञानपीठ पुरस्कार 1997 साली त्यांना मिळाला आणि आफ्रिकेतले एक महान नेते नेल्सन मंडेला यांच्या हातून तो स्वीकारण्याचं भाग्य त्यांना लाभलं. जसं मी आधीच सांगितलं की त्या लेखिका असण्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि पूर्व भारतातल्या आदिवासींच्या क्षेत्रात त्यांनी बरंच कार्य केलं. तेव्हा या ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांना जी 5 लाख रुपयांची रक्कम मिळाली ती त्यांनी बंगालमधल्या पुरुलिया आदिवासी समितीला त्यांनी दिली, तिथल्या आदिवासींसाठी कार्य करण्यासाठी. तेव्हा त्यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो तर आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत काम करत असताना सुद्धा म्हणजे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण आपल्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे महाश्वेता देवी या तर फार मोठ्या झाल्या. त्यांनी जर आपलं संपूर्ण आयुष्यच या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. आपण कदाचित तेवढं करू शकू की नाही माहिती नाही, पण प्रेरणा काय त्यांच्यापासून आपण घेऊ शकतो तर ही आपण प्रेरणा घेऊ शकतो. म्हणजे या जयंत्या, पुण्यतिथ्या ज्या आपण साजऱ्या करतो, पाळतो, जाणून घेतो त्याचा उद्देशच हा आहे. दुसरी जी आज ज्या व्यक्तींविषयी मी बोलणार आहे ते म्हणजे 2019 साली आजच्याच दिवशी म्हणजे 28 जुलै 2019 या दिवशी भारतातले एक राजकारणी आणि काँग्रेस पक्षाचे नेते एस जयपाल रेड्डी यांनी जगाचा निरोप घेतला. एक विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेली व्यक्ती आणि ते पुढे आमदार झाले, खासदार झाले आणि केंद्रामध्ये मंत्री सुद्धा झाले. असा त्यांच्या राजकीय क्षेत्रामधल्या वाटचालीचा आलेख हा चढता वाढता राहिला. सांगण्यासारखा मुद्दा असा की एस जयपाल रेड्डी हे पोलिओच्या त्रासाने ग्रस्त होते, परंतु त्या आपल्या समस्येवरती मात करून त्यांनी एवढं प्रचंड यश आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मिळवलं. तर त्यांच्यापासून आपण काय शिकू शकतो तर व्यक्तीने आपल्याला काही शारीरिक किंवा इतर समस्या भेडसावत असताना सुद्धा तिच्यावर मात केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. ही प्रेरणा त्यांच्या जीवनातून आपल्याला निश्चितच मिळू शकते. आज तिसऱ्या ज्या व्यक्तीची पुण्यतिथी आहे ती खेळाडू आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की आज 3 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांच्या पुण्यतिथी आहेत. पहिली व्यक्ती होत्या साहित्यिक, दुसरं व्यक्तिमत्व जे होतं ते राजकीय क्षेत्रातलं होतं आणि तिसरं व्यक्तिमत्व हे क्रीडा क्षेत्रातलं आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 28 जुलै 2021 या रोजी महान बॅडमिंटन खेळाडू नंदू नाटेकर यांनी जगाचा निरोप घेतला. नंदू नाटेकर हे 50च्या दशकामध्ये बॅडमिंटन खेळामध्ये अत्यंत नावलौकिक मिळवणारे खेळाडू होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी बॅडमिंटनच्या क्षेत्रात अनेक खिताब मिळवले, अनेक सामने जिंकले आणि भारताला त्या क्षेत्रामध्ये एक नावलौकिक मिळवून दिलं. असं त्यांचं योगदान क्रीडा क्षेत्रामध्ये आहे. तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण सुद्धा खेळाला किंवा स्पोर्ट्स या गोष्टीला एक व्यायाम म्हणून काही स्थान दिलं पाहिजे आणि स्वतःच्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. अशी एक छोटीशी प्रेरणा जरी आपण नंदू नाटेकरांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांच्याकडून मिळवली तरी खूप झालं. आजच्या दिवशी काय महत्त्वाची घटना घडली होती तर आजचा दिवस हा पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली यासाठी सुद्धा ओळखला जातो. म्हणजे 28 जुलै 1914 या दिवशी ऑस्ट्रिया आणि हंगेरी
यांनी सर्बिया विरुद्ध युद्धाची घोषणा केली आजच्याच दिवशी. आणि इथून पुढे पहिलं महायुद्ध सुरू झालं, पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं आणि त्याच्यात अनेक राष्ट्र वेगवेगळ्या दोन्ही गटांमध्ये सामील होत गेली आणि पुढे 4-4.25 वर्ष हे युद्ध सुरू होतं आणि यात जवळपास 90 लाख लोक मारले गेले दुर्दैवाने. तर अशा या पहिल्या महायुद्धाची सुरुवात आजच्या दिवशी झाली होती. याशिवाय आजचा दिवस हा वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे आणि वर्ल्ड हेपेटायटिस डे म्हणूनही पाळला जातो, साजरा केला जातो. तेव्हा हे होते आजचे काही दिनविशेष. धन्यवाद.